नमस्कार महाराज. आज आपण अशा प्रोडक्ट बद्दल सांगणार आहे की मला आज ते सगळ्यात नवीन समजलेलं आहे. मी डेमो ही पाहिलेला आणि मला राहवलं नाही, म्हणजे 5 मिनिटं सुद्धा राहिलं नाही की हा व्हिडिओ बनवला पाहिजे, थांबवला पाहिजे बा. त्यामुळे आपण काय करतो आहे, मी बोंबलू सांगायचो व्हिडिओमध्ये की 05234 बरोबर झिंक सल्फेट चालत नाही किंवा 1026 बरोबर मॅग्नेशियम सल्फेट टाकत नाही, ते फिक्स होतात. आता काही कॅल्शियम बरोबर फॉस्फरस चालत नाही, हे सगळं मी सांगत होतो. बऱ्याच शेतकऱ्यांना माहित आहेत, बऱ्याच शेतकऱ्यांना या गोष्टी अजूनही माहित नाही आहेत मित्रांनो. आणि आतापर्यंत जमिनीमध्ये जे जे मिक्स झालेलं आहे आपल्या चुकांमुळे, त्यामुळे आपल्या जमिनी भुऱ्या पडून गेलेल्या आहेत. प्रत्येकाला बघा तुम्हाला भयंकर क्षार दिसतील. आज तुम्हाला मी जिवंत डेमो दावतो. पहिले आता हे बघा, माझ्याकडे झिंक सल्फेट आहे आणि हा जो आहे हा आहे 05234. आता मक्का लागेल, आपण काय करतो माहितीये का, 05234 घेतलं किंवा 1026 घेतलं, त्याच्यात झिंक सल्फेट टाकतो, मक्याला झिंक लागतं. पण महाराज आता याच्यामधला फॉस्फरस आहे किंवा 1026 मधला फॉस्फरस. आता इथे काय होतं मी तुम्हाला थोडक्यात दावतो. मी जिवंत उदाहरण घेऊन आलेलो आहे तुमच्या समोर. 05234, आता 05234 हे 2 स्पून घेऊ मित्रांनो. आपण हे टाकतोय, आपण हे 200 ml पाण्यामध्ये. आता हे 05234 टाकलंय. 05234 नंतर हे आहे मित्रांनो झिंक सल्फेट. असं धरून घ्या तुम्ही, आपण मक्याला टाकतोय, पण तुमचा कार्यक्रम आणि तुमचा बाजार कसा उठवला जातो हे तुम्हाला इथे समजेल महाराज. हे बघा, आता 2 चमचे आपण याच्यामध्ये झिंक सल्फेट टाकतो. आता असं धरा, हे तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही मिक्स केलं आणि हे पाण्याच्या संपर्कात येतच, कारण की कुठलंही झाड, कुठल्याही मुळा ज्या आहेत फक्त पाणी घेतात. आता हे पाण्यामध्ये गेल्यानंतर ते काय होतं ते सांगू मित्रांनो. आता हे बघा, इथे आपण स्टराईल करू थोडस, हे हलू. आता हे बघा, कुठलंही सोल्युशन जे आहे जर सफेद होत असेल किंवा दह्या कलरचं होत असेल तर समजून घ्यायचं तुमचा कार्यक्रम वाजलाय. जसं सुरुवातीला पाणी होतं तसं पाणी पाहिजे. जर तसं पाणी नाही राहिलं मित्रांनो तर समजून घ्यायचं आपला कार्यक्रम झालेला आहे, आपण उपयोगाचे नाही आहोत. तर आता इथे काय होत आहे बघू शकता तुम्ही. मी थोडस हलवायला सुरुवात केली आहे, स्टराईल करायला सुरुवात केली आहे. तर तुम्ही इथे बघाल ना, तर इथे आता दही सारखं जमायला लागून गेलं आहे. कदाचित याच्यामध्ये दिसत नसेल, थांबा थोडस, 1-2 मिनिटात दिसेल कसं काय होतंय. हे बघा मित्रांनो, असे गाठोळ्या व्हायला लागून गेल्या. तुमचं जे झिंक सल्फेट आहे आणि तुमचं 05234 आहे मित्रांनो, हे पूर्णपणे सत्यानाश झालेला आहे. काय झालेलं माहिती आहे का, हे जे झिंक आहे, हे काय झालेलं आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो. आता हे जे गाठोळ्या तयार झालेल्या आहेत, हे जे झिंक आहे आणि हा जो फॉस्फरस आहे, सल्फरच्या प्रेझेन्स मध्ये झिंक फॉस्फेट तयार होऊन गेला आणि सल्फर रिलीज झाला मित्रांनो. मग इथे तुमचं आलं सगळं वाया गेलं. काय भेटलं तुमच्या मक्याला? लोसन. आता आपण काय करू माहितीये का, हे जे प्रोडक्ट आहे